Hi all of you. Today is a discuss about the vehicle on a bank road and the previous textbook 12th standard the similar point banking of curve road. Okay, we have to determine our intention to determine the angle of banking. There is a theta or most safe speed v is equal to under root rg tan theta. म्हणजे ऑलरेडी आपण लास्ट लास्ट क्लासमध्ये म्हणजे याचा अर्थ आपण लास्टच्या क्लासमध्ये सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स नॉन मीन्स सेंट्रिफ्युगल फोर्स ओके कायनेमॅटिक इक्वेशन कोनिकल पेंडुलम त्याच्यावरून आपल्याला कोनिकल पेंडुलममध्ये आपल्याला समजलं की ते बॉब जे आहे विच बॉब इज मूव्ह or perform the horizontal circular motion which is that must be provided centripetal force. That's why t naught sin theta is equal to mr omega square तिथं ते इक्वेशन आपण घेतलं होतं करेक्ट. जर त्या कोनिकल पेंडुलम मध्ये तो बॉब जे परफॉर्म जर करत असेल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन तर कशामुळे करतो तो याचा अर्थ दॅट मस्ट बी प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. कारण सेंट्रिपिटल फोर्स अँड त्या कोनिकल पेंडुलम मधला जो बॉब आहे दोघांमधला जो फोर्स आहे ते डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आहे म्हणून तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केला. आता इथं व्हेकल ऑन अ बँक रोड म्हणजे याचा अर्थ काय जनरली अ व्हेकल टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल बँक्ड कर्व रोड और हॉरिझॉन्टल कर्व रोड विथ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस that must be provided by centripetal force. That's why this vehicle on a banked road is moving in a safely speed. म्हणजे याचा अर्थ की व्हेकल ऑन बँक्ड रोड याचा अर्थ काय एक रोड आहे एक हायवे आहे आणि तिथे एक टर्न पॉइंट असेल मग त्या टर्न पॉइंट मध्ये म्हणजे याचा अर्थ वेन अ व्हेकल टर्न ऑन हॉरिझॉन्टल कर्व बरोबर. मग जेव्हा एखादा टर्न असेल बँकिंग ऑफ कर्व रोड असेल एखादा स्ट्रेट लाईन असेल तेव्हा स्ट्रेट लाईनला आपल्याला व्हेकल ऑन बँक रोड म्हणता येणार नाही. जेव्हा आपली गाडी किंवा एखादं व्हेकल जेव्हा टर्न होईल तेव्हा त्याचा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे मग ते स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कोणामध्ये असलं पाहिजे टायर्स ऑफ व्हेकल आणि दुसरा कोणता रोड सरफेस या दोघांमधला जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे मग तो फोर्स दॅट मस्ट बी बॅलन्सेस और दॅट मस्ट बी फोर्स प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपिटल फोर्स. ओके सेंट्रिपिटल फोर्सला तो स्टॅटिक फ्रिक्शन बॅलन्स करत आहे म्हणून टर्निंग पॉइंटला किंवा बँकिंग ऑफ कर्व रोडला त्या व्हेकलचा मोस्ट सेफ्टी स्पीड मूव्ह होते. मग याचा अर्थ जर स्टॅटिक फ्रिक्शन जर जास्त झालं असेल बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल और रोड सरफेस मग तेव्हा इफ इट इज डज नॉट पॉसिबल टू परफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके जर स्टॅटिक फ्रिक्शन नसेल तर म्हणजे याचा अर्थ नसेल तर याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स राहणार नाही. मग सेंट्रिपिटल फोर्स नाही याचा अर्थ तुमचं सर्क्युलर मोशन राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ की तुमचा जो व्हेकल आहे टर्निंग पॉइंटला मूव्ह होणार नाही मोस्ट सेफ स्पीडला. त्याच्यासाठी हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे व्हेकल ऑन अ बँक रोड. आलं लक्षात. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट व्हेन अ व्हेकल टर्न पॉइंट और टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल रोड विथ the static friction between tires of vehicle and road surface that must be provided by the centripetal force. Correct? Centripetal force and static friction between tires of vehicle and this is a road surface. This is a road surface. Banking of curve. Correct? This is the first point. Next, what is my banked road? What is my banked road? If suppose this is a point, right? This is a path. If suppose another path here. ओके समजा एक लिनियर पाथ आहे अजून एक लिनियर पाथ आहे पॉइंट असेल. समजा तुमचा व्हेकल या डायरेक्शनला जात असेल करेक्ट. हा झाला तुमचा बँकिंग ऑफ रोड म्हणजे याचा अर्थ बँकिंग ऑफ रोड म्हणजे याचा अर्थ हा कोणता रोड आहे हॉरिझॉन्टल कर्व रोड करेक्ट. म्हणजे याचा अर्थ द सर्फेसेस हॉरिझॉन्टल कर्व रोड tilted with bank road is called angle of banking or bank road. म्हणजे याचा अर्थ एक पॉइंट आहे द सर्फेसेस
मूव्हिंग और टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. म्हणजे याचा अर्थ एक सरफेस आहे, त्या सरफेसवरून एखादं व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये जात असेल आणि इथं टिल्ट म्हणजे काय, एका साईडला झुकणे, म्हणजे एक साईडला वन साईडला पूर्ण तुमची गाडी बॅलन्स होत नाही, असं वन साईड होते. म्हणजे मग त्यालाच काय म्हणतो आपण, बँक रोड म्हणतो. म्हणजे सम अँगल प्रोड्यूस करते. करेक्ट. म्हणजे सिम्पली से दॅट व्हॉट इज माय बँक रोड, द surfaces on a horizontal curve road tilt with some angle is called as a bank road, and this angle is called as a angle of banking or banking of angle. This is all about the vehicle on a bank road. This is the first. What is the first point? A vehicle turn on horizontal road. The static friction between tires of vehicle and this is a road surface that must be provided centripetal force. ओके, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन अँड सेंट्रिपिटल फोर्स दोघांना प्रोव्हाइड करत जाते. करेक्ट. कधी पॉसिबल आहे, तुमचा व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व रोडला असेल. मग हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणजेच कोणता रोड, बँक्ड रोड. का त्याला म्हणतो, कारण द सरफेस इज हॉरिझॉन्टल कर्व रोड टिल्टेड विथ सम अँगलला गाडी जर असं टर्न होत असेल मग त्याला कोणतं रोड म्हणतो आपण, बँक्ड रोड. अँड दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. करेक्ट. हा याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा. मग आपल्या या टॉपिकवरून आपल्याला काय समजते, व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. ऑन धिस पॉइंट और ऑन धिस कन्सेप्ट टू डिटरमाइन द मोस्ट सेफ स्पीड अँड अँगल ऑफ बँकिंग. ओके, आपल्या अँगल ऑफ बँकिंग अँड मोस्ट स्पीड आपल्याला डिटरमाइन करायचं, आपल्याला फ्रिक्शन डिटरमाइन करता येईल. या सगळ्या क्वांटिटी आपल्याला व्हेकल ऑन अ बँकिंग रोड मध्ये आपल्याला स्टडी करायला पाहिजे. ओके, समजलं. मग व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? What is the first point? This is a vehicle. A vehicle turn on horizontal road. Correct. Then a static friction between tires of vehicle and the road surface that must be provided centripetal force. And second point, the surface is horizontal curve road tilted with some angle. It's called as a banked road, or another this angle is called as the angle of banking. Correct. But next, आता हा व्हेकल बँकिंग ऑफ कोर रोडला का परफॉर्म झाला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ आता एखादं समजा फॉर एक्झाम्पल इथे एक पॉइंट आहे, समजा इथे व्हेकल असेल. करेक्ट. हा बँकिंग ऑफ कोर रोडला जातो. म्हणजे याचा अर्थाचा फोर्स कोणत्या डायरेक्टेड आहे, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द पॉइंट. म्हणजे याचा अर्थ जेव्हा एखादं व्हेकल हॉरिझॉन्टल बँक रोडला जर मोशन मध्ये असेल, याचा अर्थ हा ऑब्जेक्ट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कलला फोर्स बॅलन्स करते. म्हणजे याचा अर्थ हा सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ हा व्हेकल जर असा हॉरिझॉन्टल बँक कर्व रोड जर मोशन मध्ये असेल, म्हणजे याचा अर्थ इथं सर्क्युलर मोशन आहे. सो म्हणजे याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय भेटते, व्हेन अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड दॅट मस्ट बी प्रोव्हाइडेड और बॅलन्सेस विथ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे याचा अर्थ हा मोशन मध्ये हॉरिझॉन्टल बँक रोडला आहे, याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स प्रेझेंट आहे. इफ द अब्सेन्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स डज नॉट परफॉर्म द व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. म्हणजे याचा अर्थ जर समजा सेंट्रिपिटल फोर्स अब्सेंट असेल तर हॉरिझॉन्टल बँक रोडला तुमचं व्हेकल मोशन मध्ये राहणार नाही किंवा मूव्ह मध्ये होणार नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडून या व्हेकल ऑन बँक रोड मध्ये अजून एक कन्क्लुजन भेटते. म्हणजे याचा अर्थ सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करायचं असेल तर त्या पार्टिकलला तर दॅट मस्ट बी नीडेड और नेसेसरी टू सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. मग तसंच हा डायग्राम तुम्हाला जॉमेट्रिक फॉर्म मध्ये दिलेला आहे. इथं व्हेकल आहे, इथं नॉर्मल रिॲक्शन कॉम्पोनंट आहे, इथं थीटा आहे. नॉर्मल रिॲक्शन, इथं व्हेकल आहे, इथं सरफेस ऑफ रोड एका टिल्ट साईडला येतं, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दिस इज अ बँक्ड रोड. बँक्ड रोड म्हणजे द सरफेसेस ऑन अ horizontal curve road tilted with some angle. Some angle means this is theta, is called as banking of road, banked road, or this angle is called as the angle of banking. Let us see what is this. Okay. There are two types of force acts on this vehicle, this point. Okay, this is a normal reaction. This normal reaction, the vertical component of normal reaction n cos theta is vertically upward. Correct. And another one force,
the vertically downward weight of mg. There are two force acts on this vehicle. This is a vertically upward, this is vertically downward. Vertical upward the component n cos theta and vertically downward weight of mg, and this is directed towards the center of the circle. There is a the component n sin theta, that must be, this is a horizontal component of n sin theta is balanced with centripetal force. Okay, listen. What is this? N cos theta. This is a weight of mg. This is a vertical component. This is also vertical component, but this is a vertical component n cos theta, vertically upward direction. This is a vertical downward direction weight of mg. म्हणजे याचा अर्थ हा तुमचा सेंटर पॉइंट आहे. याच्यावरती या सेंटर पॉइंट वरती या व्हेइकल वरती दोन फोर्स ऍक्ट होते व्हर्टिकलचे. एक फोर्स आहे कॉम्पोनंट n cos थीटा, ते व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आहे. वेट ऑफ mg व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ n cos थीटा आणि हा वेट ऑफ mg दोघं एकमेकांसोबत काय करते, बॅलन्स करते. मग तुम्हाला माहित आहे, मग आता n sin थीटा हॉरिझॉन्टली डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आहे. याचा अर्थ हा फोर्स या कॉम्पोनंटला कोण बॅलन्स करतं, मग तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स. जर मग सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर हा व्हेइकल बँक्ड रोड परफॉर्म करत नाही. अलग से सेंट्रिपिटल फोर्सेस दैट मस्ट बी नेसेसरी टू प्रोवाइड और टू परफॉर्म द यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. करेक्ट. एक सेफली मोस्ट स्पीड ना मूव करू शकते सेंट्रिपिटल फोर्स असेल तर. ओके, लिसन. दिस इज n cos थीटा, दिस इज अ वेट ऑफ mg. दोघे एकमेकांसोबत बॅलन्स करतात. करेक्ट. दिस इज n cos थीटा, वेट ऑफ mg. व्हाट इज द फर्स्ट इक्वेशन? n cos theta is equal to mg. This is vertically upward direction, this is vertically downward direction. This is equation number 1. Now from this figure, what is the second equation? The horizontal component n sin theta that must be provided a centripetal force. Okay, n sin theta is equal to centripetal force formula mv square by r. This is equation number 2. How will you get this equation? N cos theta is equal to mg, n sin theta is equal to mv square by r. N cos theta is a vertically upward, weight of mg vertically downward. Both are balances. That's why we have to write n cos theta is equal to mg. And another one equation, this horizontal component is directed toward the center of the circle, means that must be provided centripetal force. N sin theta is equal to mv square by r. Correct. Now mathematical rearrangement, divide equation 2 by 1. What is equation 2? n sin theta divided by n cos theta is equal to, what is equation number 1? mv square by r. We have to write divided by mg. M get cancelled. N means normal reaction. Correct. That's why sin theta divided by cos theta v square by rg. Correct. Therefore we know all of you what is the mathematical relation. Sin theta divided by cos theta means trigonometric function. This is a tan theta. Therefore tan theta is equal to v square by rg. Okay, this triangle must be, there is a tangential component, there is a tan. That's why tan theta is equal to v square by rg. Equation number 3. From this equation we have to calculate the most safe speed. Means एखादा horizontal curve road असेल त्याचा most speed, safe speed कसं काढता येतं आपल्याला from this equation 3. Correct. मग तेव्हा तुमचा radius and theta are fixed. तेव्हा तुमचा रेडियस अँड तुमचा थीटा तेव्हा फिक्स्ड असतो, तेव्हा आपल्याला मोस्ट सेफ स्पीड काढता येतं. दॅट्स वाय चेंजेस टू vs टू v टू vs. म्हणजे फक्त सिम्बॉल मध्ये चेंज करायचं, v च्या ठिकाणी vs. vs मीन्स सेफ स्पीड. व्हॉट इज द सेफ स्पीड फ्रॉम दिस इक्वेशन 3? v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थीटा. या इक्वेशन वर. करेक्ट. डिवाइडेड मध्ये rg इकडे आल्यानंतर rg tan थीटा. Take a square root on both sides. V is equal to under root rg tan theta. This equation number 4. Now again from this equation number 3, what is equation number 3? Tan theta is equal to v square by
RG. This is equation number 3. Now from this equation we have to calculate the angle of banking theta. That's why theta is equal to this tan in numerator, it goes from in this side. That's why it goes to the denominator, tan v square by RG. Therefore theta is equal to tan inverse v square by RG. Okay, this is an angle of bank. Okay, म्हणजे याचा अर्थ काही पॉवर नाही, म्हणजे काय असतो तो 1 असतो. वरच्या साईडला डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये जातो, त्याचा पॉवर +1 चा काय होतो तिथं -1 होतो. दॅट्स व्हाय वी हॅव टू गेट थीटा इज इक्वल टू tan इनवर्स v स्क्वेअर बाय RG. दिस इज इक्वेशन नंबर 5. Okay, from this vehicle on banker route we have to calculate, this is a tan theta is equal to v square by RG, equation number 3. And this is a derivation is most important, asking in exam. This is a 3 marks or 4 marks question. Correct? This is the angle of banking. This is the angle of banking formula. Theta is equal to tan inverse v square by RG. This is the most safe speed. Vs is equal to under root RG tan theta. This is all about this vehicle on banker road. But this vehicle on a banker road may be upper limit or lower limit. This concept to see the in next lecture video. Okay, let us once again, vehicle on a banker road. Correct? What is a vehicle on a banker road? A vehicle turn on horizontal curve road. The static friction between tires of vehicle and road surface. These tires of vehicle and road surface, that must be provided centripetal force. This is the first point. What is the second point? What is the definition of banker road? The surfaces on horizontal curve road. म्हणजे याचा अर्थ आहे horizontal curve road motion मध्ये असेल. The surfaces. Okay. Tilted with some angle. Some angle means theta is called as a banker road or angle of banking. This theta is called as a angle of banking. म्हणजे याचा अर्थ एखादा स्ट्रेट पाथ आहे, एखादा टर्न आला असेल, मग त्या टर्नला जाताना तुम्ही तेव्हा तुमचा तिथं लिनियर पाथ किंवा स्ट्रेट पाथ किंवा रेक्टिलिनियर पाथ नाही, तिथं हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. मग जेव्हा हॉरिझॉन्टल कर्व रोड येते तेव्हा सम अँगल प्रोड्यूस होते, डिस्क्राईब होते. मग त्याच अँगल आपण काय म्हणतो, बँकिंग ऑफ अँगल म्हणतो. आणि त्याच रोडला काय म्हणतो आपण, बँकर रोड म्हणतो. बँकर रोड म्हणजे सिंपल याचा अर्थ, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट, एखादं पार्टिकल, एखादं व्हेइकल जेव्हा एक मोशन हॉरिझॉन्टल कर्व रोडवर असतो, तेव्हा हॉरिझॉन्टल कर्व रोडवर असताना त्या रोडला आपण काय म्हणतो, बँकर रोड म्हणतो. सिंपल लँग्वेज. ठीक आहे. फ्रॉम दिस फिगर, आणि या पॉइंटवर आपल्याला कन्क्लुजन काय समजा येते की हॉरिझॉन्टल एखाद्या ऑब्जेक्ट, एखादं पार्टिकल, एखादं व्हेइकलला हॉरिझॉन्टल कर्व रोड जर परफॉर्म करायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. मग सेंट्रिपिटल इज द absence of centripetal force does not perform the circular motion. Okay, from this figure there are two types of forces acts on this vehicle. One is a vertically upward direction n cos theta, vertically downward direction weight of mg. That's why n cos theta is vertically upward, weight of mg vertically downward, both are balances. That's why we have to write n cos theta is equal to mg. Okay, n cos theta upward is equal to balances downward. This is upward, this is downward. That's why n cos theta is equal to mg. But a vehicle turn on horizontal curve road, that must be provided centripetal force. That's why n sin theta horizontal component mv square by r. This is equation number 2. Divide equation 2 by 1. N get cancelled. M get cancelled. Remaining term sin theta divided by cos theta is equal to v square by r cube. Therefore, sin theta divided by cos theta is equal to tan theta. What is the tan theta is equal to v square by rg. From this equation 3, r and theta are fixed. Then what is the safe speed? Most safe speed is equal to, what will get, vs is equal to under root rg tan theta. From this equation, what is the vehicle on a banker road? What is the most safe speed? Next angle of banking, and next upper limit or lower limit. Most safe speed. We have to take a next video lecture. Thank you.